हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत शिवा या मालिकेचा 6 जानेवारीचा रिव्ह्यू. नेहा आणि नेहाची आई सीताई आणि त्यांच्या घरी येतात. तेव्हा सीताई बोलते, मला माहीतच होतं तुम्ही येणार म्हणून. तेव्हा आशू म्हणतो नेहा. तेवढ्यात नेहाची आई म्हणते, रामभाऊ तुम्हाला माहिती आहे ना, सीताईने नेहासाठी लग्नाची मागणी केली होती आणि नेहाने नकार दिला होता. त्यावर रामभाऊ बोलतात, हो पण मग. त्यावर नेहाची आई बोलते, पण आता तिचं मत बदललं आहे. त्यावर आशू बोलतो, काय नेहा ऐक ना, हे काय सगळं. त्यावर सीताई बोलते, अरे पण आशू तिचं पण मत असू शकतं ना. त्यावर आशू बोलतो, हो असूच शकतं, तिचं मत असू शकतं ना, तिला नकार द्यायचा होता आणि तिने दिला आहे काल नकार. त्यावर आशूच नेहाला विचारतो, हे सगळं खरं आहे का. त्यावर नेहा बोलते, हो. त्यावर नेहा बोलते, मी निर्णय घेतला आहे आणि मी तयार हे लग्न करायला. त्यावर आशू रामभाऊ सगळेच घरातले शॉक होतात आणि सीताईला खूप आनंद होतो. सीताई बोलते, सुजाता अगं हेच शब्द मला ऐकायचे होते. आणि सीता एकमेकांच्या गळ्याला गळा भेट घेतात. त्यावर आशू बोलतो, नेहा अगं ऐक ना. आशू बोलतो की नेहा आपलं व्यवस्थित यावर बोलणं झालं होतं, तू नकार दिला होता आणि मीही नकार दिला होता, मग मध्येच काय झालं हे असं. त्यावर सीताई बोलते, अरे पण तिचंही मत असू शकतं ना. त्यावर सीताई बोलते, अरे एक मिनिट थांब उर्मिला, सगळ्यांचं तोंड गोड करायला आण बरं काहीतरी. त्यावर सगळे शांत असतात. तेव्हा सीताई बोलते, उर्मिला जातेस ना. तेव्हा आशू नेहाला म्हणतो, ऐक ना, तू सगळं विचार करून बोलतेस ना हे. त्यावर नेहा बोलते, हो अरे आशू, मी हा निर्णय घेतला आहे तो सगळं विचार करूनच घेतला आहे. तेव्हा कीर्ती बोलते, वाव मला इतका आनंद झाला आहे ना आई. त्यावर नेहाची आई बोलते, भाऊ तुम्ही खुश नाही आहात का, हे लग्न मान्य नाही आहे का तुम्हाला. तेवढ्यात सीताई बोलते, सुजाता आपल्या मुलांचं भलं व्हावं असं कोणाला नाही वाटणार. त्यावर भाऊ बोलतात, नेहा मला हे म्हणायचं आहे की तुझा हा निर्णय तुझं आणि आशूचं आयुष्य वेगळ्या वळणावर घेऊन जाऊ शकतं. तेव्हा हा निर्णय इतक्या घाईघाईत घेणं बरोबर आहे का. आणि ह्या घरची सून अजूनही शिवा आहे आणि माझ्यासाठी तीच ह्या घरची सून आहे. त्यावर लक्ष्मण पण बोलतो, भाऊ बरोबर बोलत आहेत. तेव्हा नेहाची आई बोलते, सीता हे काय चाललं आहे. त्यावर सीताई बोलते, सुजाता मला खात्री आहे नेहा तिची जागा नक्कीच निर्माण करेल या घरातही आणि या घरातील माणसांवरही. अगं जे चाललं आहे ना ते खूप चांगलं चाललं आहे, तू काळजी नको करूस. आणि अशा गोष्टींना थोडा वेळ लागतो आणि हळूहळू सगळे मान्य करतील. आणि इथून पुढे मला त्या मुलीचं नाव नको हे घरात. आणि देसाईंची एकच सून असणार आहे आणि ती म्हणजे नेहा. त्यावर आशू म्हणतो, काय नेहा ऐक ना, मला एक सांग, काल तू या गोष्टीवर एकदम नकार दिला होतास आणि आज तुझं ड्रास्टिकली मत चेंज झालं, काय झालं नक्की. त्यावर नेहाला तिची आणि शिवाची झालेली भेट आठवते. नेहा शिवाला म्हणत असते की शिवा तू हसतेस काय, तुला माहिती आहे ना काय चाललं आहे. त्यावर नेहा शिवाला विचारते, मला माहिती आहे तुझं आशूवर खूप प्रेम आहे. त्यावर शिवा थोडीशी आठवणीत जाते आणि बोलते की आता तर यांचं लग्न होईलच. त्यावर नेहा शिवाला हलवते आणि विचारते, शिवा काय चाललं आहे तुझं. नेहा बोलते, शिवा अगं तू काहीतरी भारी सोल्युशन देशील म्हणून मी आली आहे आणि तुझं तर काहीतरी वेगळंच. त्यावर शिवा बोलते, नेहा तुझा प्रेमावर विश्वास आहे. तेव्हा नेहा बोलते, नाही म्हणजे मी कधी एक्सपिरियन्स नाही घेतला आहे. त्यावर शिवा बोलते, मी केलं आहे, माझं आशूवर मनापासून प्रेम आहे. प्रेम ही अशी गोष्ट आहे ना जी आपल्याला आपली ओळख करून देते आणि ती मला आशूने करून दिली. अगं मी स्वतःवर प्रेम करायला लागले. प्रेम ही अशी गोष्ट आहे ना जी आपल्यातनं बदल घडवून आणते. हा पण आपलेपणा तसाच ठेवणं, तो बदल ना आशूमुळे घडून आला. आणि हा प्रेम ना ठरवून होत नाही, ते होतं. जेव्हा ते होतं ना ते आयुष्यभर भरोशावर चालतं आणि आपण ना त्या प्रेमामुळे जगतो, त्या प्रेमासाठी जगतो. त्यावर नेहा बोलते, बापरे खरंच असं असतं प्रेम. त्यावर शिवा बोलते, बापरेपेक्षा सॉलिड असतं, तुला एक सांगू का. त्यावर नेहा म्हणते, मला माहिती आहे तुला काय सांगायचं आहे. नेहा बोलते, मी लग्नाला हो म्हणू नये, नकार द्यावा. त्यावर शिवा बोलते, नाही तू लग्नाला होकार दे. त्यावर नेहा बोलते, काय शिवा तू काय बोलतेस, आशूच्या नावाचं मंगळसूत्र तू घातलं आणि तू मला लग्नाला होकार द्यायला लावतेस. त्यावर शिवा मंगळसूत्र हातात घेऊन बोलते, याच्या जीवावर बोलते मी. तेव्हा नेहा बोलते, नाही हा शिवा, याने अजून प्रॉब्लेम होतील. त्यावर शिवा बोलते, अगं नाही होणार प्रॉब्लेम. त्यावर नेहा बोलते, सॉरी शिवा मला नाही जमणार. त्यावर शिवा बोलते, नेहा आपल्याकडे हा एकच ऑप्शन आहे. त्यावर नेहा बोलते, म्हणजे. त्यावर शिवा बोलते,
आशू ना खूप साधा माणूस आहे अगं. तू त्याला होकार दिला ना गं, त्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. आत्तापर्यंत मी आशूला खूप सांभाळून घेतलं, यापुढे मी नाही घेणार सांभाळून. त्यावर नेहा बोलते, म्हणजे तू सोडणार आहे त्याला? त्यावर शिवा बोलते, छे अगं तोच मला सोडणार नाही आणि कधीच सोडणार नाही. त्यावर नेहा बोलते, मग हे काय सगळं? त्यावर शिवा म्हणते, त्याला माझ्या प्रेमाची जाणीव होण्यासाठी तू त्याला होकार देणं गरजेचं आहे. कसं असतं नेहा, जोपर्यंत आपल्याकडे एखादी गोष्ट असते ना, ती गोष्ट हक्काची असते, मग ती बायको का असे ना, तिला आपण गृहीत धरतो. आणि आशूने पण तेच केले. आता जेव्हा तुमच्या लग्नाची गडबड सुरू होईल तेव्हा त्याला आपल्या मैत्रीची प्रेमाची जाणीव होणार आणि तो स्वतः येऊन आपल्या प्रेमाची कबुली देईल. त्यावर नेहा बोलते, पण मला खूप रिस्की वाटतंय. तुला माहिती मी जर होकार दिला तर सगळं काही लगेच सुरू होईल. त्यावर शिवा बोलते, ते तर असंही होणार आहे. शिवा बोलते, मी सीताईला खूप चांगलं ओळखते. तू जर होकार दिलास ना तर आशूलाही कळेल. त्यावर नेहा बोलते, एवढं चांगलं ओळखतेस? त्यावर शिवा मंगळसूत्र हातात घेऊन बोलते, माझ्याकडे फक्त प्रेमच आहे अगं. त्यामुळे त्याच्यावर खूप विश्वास आहे अगं मला. आणि माझे पप्पा नेहमी सांगायचे, खरं जे असतं ना ते एक ना एक दिवस समोर येतंच. त्यामुळे हे सगळं आशू समोर येणार आणि तो एक ना एक दिवस प्रेमाची कबुली देणार. त्यावर नेहा बोलते, पण शिवा अगं. शिवा बोलते की हे बघ, आपल्याकडे आता एकच ऑप्शन आहे आणि त्यासाठी मला आशूची नाही तुझी गरज हवी आहे. त्यावर नेहा बोलते, ठीक आहे, मी तुझ्यासाठी आणि आशूसाठी ही रिस्क घ्यायला तयार आहे. हा पण हे लग्न व्हायला नको हं, कारण मला आशूला आणि तुला पुन्हा एकत्र बघायचं आहे आणि तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र मला कायम तुझ्या गळ्यात बघायचं आहे. शिवा बोलते, हा पण मी माझा स्वाभिमान नाही गमावणार हं, कारण की आशूच आपल्याकडे येणार आणि त्याच्या प्रेमाची कबुली देणार आणि ते पण अख्ख्या जगासमोर. त्यावर नेहा बोलते, पण हे सगळं वर्क होईल ना? त्यावर शिवा बोलते, भाई सवालच नाही, तू फक्त होकार दे, 100% वर्क होणार. आणि ते दोघं हात मिळवतात. इकडे नेहा आठवणीत दंग असते तेव्हा आशू तिला हात लावतो आणि बोलतो, नेहा मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे सगळं काय चाललं आहे? त्यावर नेहा बोलते, आशू अरे, आपला जोडीदार आपला चांगला मित्र असावा, आपला चांगला ओळखीतला असावा, यापेक्षा अजून काय हवं? त्यावर आशू बोलतो, काय? त्यावर नेहा बोलते, आणि हाच विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. त्यावर सीताई बोलते, अरे आशू, आत्ता तुला या गोष्टींची जाणीव नाही, पण हळूहळू. तेवढ्यात कीर्ती बोलते, तेच तर, तुला नेहासारखी चांगली बायको नाही सापडणार. त्यावर आशू नेहाचा हात पकडून म्हणतो, नेहा ऐक ना, मला तुझ्याशी वेगळं बोलायचं आहे. असं असं म्हणून नेहाचा हात पकडून आशू तिला बाजूला घेऊन जातो. आशू त्याच्या खोलीत नेहाला घेऊन येतो आणि दरवाजा बंद करतो. नेहा, तुला कळत नाही का तुझं काय आहे हे? मला कळतच नाही यावर काय बोलायचं. आपलं चांगलं बोलणं झालं होतं ना लग्नाविषयी? त्यावर नेहा बोलते, हो, एक वेळ घरच्यांना मी नकार कळवू शकलो असतो, त्यांना सांगितलं असतं नेहाचा नकार आहे आणि माझाही नकार आहे, तेव्हा सगळं सांभाळता आलं असतं. पण आता तुझा होकार आहे तर तोंडावून पडलो अगं मी. तेव्हा नेहा हसते. त्यावर आशू बोलतो, काय जोक करतोय मी? त्यावर नेहा बोलते, मी कुठे बोलते जोक मारतोय, आणि मी सिरियसली होकार दिला आहे. आशू, मी एकदम व्यवस्थित विचार केला आहे आणि मला असं वाटतं की. त्यावर नेहा बोलते की, आणि यात वाईट काहीच नाही. त्यावर आशू बोलतो, अरे देवा, तुला कसं वाटतं यात वाईट काही नाही असं? त्यावर नेहा पटकन रेकॉर्डिंग ऑन करते आणि आशूकडे जाते की, काय वाईट आहे यात? मी आली आता या निर्णयावर आणि मला असं वाटतं की तू पण होकार द्यावा. तो खूप पॅनिक होत आहे. त्यावर आशू बोलतो, मी पॅनिक होते नेहात, मला कळत नाही की आपलं ठरलं होतं की आपल्या दोघांना लग्न करायचं नाही आहे, त्यावर आपला विषय झालाही होता. त्यावर नेहा बोलते की, हो, पण मला आधी नव्हतं, पण नंतर वाटलं की तुझ्यासोबत काम करताना, तुझ्यासोबत टाईम घालवताना वाटलं मला. त्यावर आशू बोलतो की, मी असं काय वागलो आहे तुझ्यासोबत की मी तुझ्याशी लग्न करावं? त्यावर नेहा बोलते, आशू तू खूप पॅनिक होतो आहे. त्यावर आशू बोलतो, पॅनिक काय, तू आता इतकी पलटी खाल्ल्यावर त्याला काही कारण आहेत ना? त्यावर नेहा विचारते, काय काय कारण काय आहे? त्यावर आशू बोलतो, ते इरिलिव्हंट आहे, काय कारण आहे मी नाही सांगणार काय कारण आहे ते. त्यावर नेहा बोलते, शिवा. आशू, मला एकदा सांग, तुझं अजूनही शिवावर प्रेम आहे ना? त्यावर आशू बोलतो, शिवाचा मुद्दाच नाही आहे. त्यावर नेहा बोलते, मग झालं सगळं सॉर्ट आहे. त्यावर आशू बोलतो, काय सॉर्ट आहे? त्यावर नेहा बोलते, शिवा एकमेव प्रॉब्लेम होता आपल्या नात्यात. त्यावर आशू बोलतो, तुला मी एक सांगतो, शिवा प्रॉब्लेम नाही आहे. शिवा कशी प्रॉब्लेम असू शकते? त्यावर नेहा बोलते, मग काय? आशू, मी ना उलटा विचार करते, एक आपलं पण चांगलं जमतं, आपल्या फॅमिलीचं पण चांगलं जमतं, मग काय हरकत आहे? त्यावर आशू बोलतो, ऑकवर्ड आहे ही सिच्युएशन, कळत नाही का तुला? आपलं ठरलं होतं ना मैत्रीचं नातं वेगळं आणि हे नातं वेगळं असं. त्यावर नेहा बोलते,
आशू मला खरं सांग, तू अजूनही शिवात अडकला आहेस ना? त्यावर आशू बोलतो, तू हे कॅज्युअली येते नेहा, तुला कळतं आहे का? त्यावर नेहा बोलते, तू का हायपर होतोस मग एवढा? मी समजू शकते की आपण चांगले मित्र आहोत, तुला ऑलरेडी त्रास झाला आहे खूप, त्यामुळे तू तुझा वेळ घे ना, तुला हवं तितका वेळ घे. त्यावर आशू म्हणतो, व्हॉट डू यू मीन त्रास झाला आहे का? शिवामुळे मला काही त्रास झालेला नाही, कळलं का? फक्त हेच नव्हतं आमच्या आयुष्यात खूप चांगल्याही गोष्टी आल्यात. तर हे बघ ना, स्ट्रीट स्मार्टनेस, दुनियादारी शिकवली मला शिवाने. मी काय असला काही बाहेर फिरणारा नव्हतो, दुनियादारी शिकवली मला शिवाने. मी असा एवढा साधासुद्धा मुलगा होतो. त्यावर नेहा बोलते, अच्छा आशू, काय आहे ना, मैत्रीमुळे प्रेम फुलतं. मला असं वाटतं की आपलंही फुलेल. त्यावर आशू बोलतो की मला नाही फुलवायचं आहे कुठलं प्रेम, आणि तू असली मध्येच बॉम्ब का टाकतीयस? त्यावर नेहा बोलते, बरं आधी आपण तू बोर्ड मीटिंगकडे लक्ष दे आणि या विषयावर आपण नंतर बोलूयात, ओके? त्यावर नेहा गादीवरून फाईल उचलते आणि आशूकडे देते आणि बोलते की मीटिंगकडे लक्ष दे. आशू फाईल घेतो आणि बोलतो की आपण लग्न नाही करत आहे आणि तिथून निघून जातो. त्यावर आशू गेल्यावर लगेच नेहा शिवाला फोन लावते आणि शिवाला बोलते की शिवा, तू म्हणत होती तसंच या गं, आणि मी तुला एक रेकॉर्डिंग पाठवली, ती नक्की तू ऐकशील. इकडे सुहास फोनवर बोलत असतो. तेवढ्यात कीर्ती बोलते, सुहास तू फोनवर काय बोलत बसला? अरे मला एवढा आनंद झाला आहे की कळतच नाही आहे काय करू ते. त्यावर सुहास बोलतो, मला माहिती आहे तुला किती आनंद झाला आहे आणि त्याच्यासाठी मी सेलिब्रेशन करतो आहे. त्यावर कीर्ती बोलते, सेलिब्रेशन तर मोठं व्हायला पाहिजे, तुला कळत नाही मला किती आनंद झाला आहे, आपल्या आशूचं पुन्हा लग्न होतं आहे. त्यावर कीर्ती बोलते, तुला माहिती आहे का, त्या शिवाची जागा, तिच्या सगळ्या आठवणी, सगळं कायमचं जाणार आहे आता. त्यावर सुहास बोलतो, थोडक्यात काय, शिवा नावाचं चॅप्टर संपलं. त्यावर नेहा बोलते, नव्हतं वाटलं नेहा लवकर तयार होईल असं. त्यावर सुहास बोलतो, पण किटू डार्लिंग, शिवाने काही केलं तर? त्यावर कीर्ती बोलते, ती काय करणार आहे आता? त्यावर सुहास बोलतो की मागच्या वेळेस आठवतं ना तिने काय केलं होतं ते, नाहीतर आज चित्र खूप वेगळं असतं. त्यावर कीर्ती बोलते, हो रे, तुझी बहीण प्रिया या घरची सून झाली असती, बिचारी लग्नाच्या कपड्यांवर तयार होती. त्यावर सुहास बोलतो, हो ना, नाहीतर काय, एव्हाना आपण सगळ्या गोष्टी साध्य करून मोकळं झालो असतो. त्यावर कीर्ती बोलते, ठीक आहे ना, तेव्हा नाही केल्या पण आता करू ना. आता शिवा काहीच करू शकणार नाही. तेव्हा ती दिव्या पण मूर्खच होती, पण आता आपल्याला तेव्हा गोष्टी माहीत नव्हत्या, आता आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती झाल्या आहे. त्यावर सुहास बोलतो, हे बघ कीर्ती, मागच्या वेळेस ती शिवा आहे, ती काहीही करू शकते. आधी तिचा संबंध नसतानाही तिने एवढं केलं होतं, पण आता तर ती आशूची बायको आहे, ती शांत बसणार नाही. त्यावर कीर्ती बोलते, सुहास जरा गप्प बस, तिला कसं हँडल करायचं ना मला चांगलं माहिती आहे. आणि कीर्ती दिव्याला फोन करते आणि दिव्याला बोलते की मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची. त्यावर दिव्या बोलते, का, काय झालं? त्यावर कीर्ती दिव्याला नेहा कोण हे ते सांगत असते आणि आईने स्वतःच जुळून आणले हे पण सांगत असते. आणि दिव्याला सांगते की त्यामुळे तुमच्या शिवाचा ह्या घराशी असलेला संबंध संपला आहे आता कायमचा. आणि कीर्ती दिव्याला बोलते की हे बघ, मला आता एवढंच एक्सपेक्ट आहे की शिवाने आता कुठल्याही गोष्टीचा राडा घालायला नको, त्यामुळे तिला कसं आवरायचं ते तू बघ. त्यावर दिव्या बोलते, शिवा तिथपर्यंत पोहोचणार नाही. फोन ठेवून कीर्ती बोलते, बघितलं शिवा, तर सोपं होतं. दिव्याने फोन ठेवला. तेवढ्यात शिवा रेकॉर्डिंग ऐकत आत येत असते आणि गालातल्या गालात हसत असते. तेव्हा दिव्या शिवाला हात लावते आणि बोलते, शिवा. त्यावर शिवा बोलते, काय गं? दिव्या विचारते, काय झालं? म्हणजे काळजीपोटी विचारते, तू काय करणार आहेस आत्ता? त्यावर शिवा बोलते, म्हणजे? त्यावर दिव्या बोलते, अगं तुझा डिवोर्स फायनल झाला आहे, तू डिवोर्स आहे, तर आता दुसरा मुलगा कसा भेटणार आहे तुला? काही विचार केला आहेस का? त्यावर शिवा बोलते, हे बघ दिव्या, मी स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते, म्हणजे कसं काय करावं ते कळतच नाही आहे ना. मी आता आशूची बायको आहे ना देसायांच्या घरातली सून. त्यावेळेस दिव्या बोलते, हो आधी तरी आशू होता तोपर्यंत ठीक होतं, पण आता परत तू आपल्या रूपात आली आहेस तर हार मानली आहेस का? त्यावर शिवा बोलते, मला ते माहीत नाही. त्यावर दिव्या शिवाला बोलते, काळजी करू नकोस, आपण दोघी बहिणी मिळून यावर काहीतरी मार्ग शोधू. आणि दिव्या तिथून चालली जाते. इकडे संपदा गॅरेजवर येऊन सगळ्यांना सांगते की ती मुलगी लग्नासाठी तयार झाली. त्यावर सगळी पाना गँग ओरडते की काय, ती मुलगी तयार कशी झाली? त्यावर संपदा बोलते, काय माहिती यार, पण काकूने तर सगळी तयारी पण सुरू केली आहे.
संपदा बोलते की काही होऊ शकतं असं मला वाटतंय. त्यावर स्टेपनी बोलतो की आशू असा कसा तयार होईल. त्यावर बॅटरी बोलतो अरे पण तो आत्ता तयार नाही आहे, पण काय सांगावं सीताईमुळे तयार झाला तर. तेव्हा शिवा तिच्याच विचारात गुंतलेली असते. त्यावर अप्पर बोलतो शिवा काहीतरी बोल. तेव्हा शिवा मनातल्या मनात बोलते की नको आता काहीच सांगायला नको, प्लॅन सक्सेसफुल होऊ दे मग बघूया. अप्पर बोलतो शिवा तुला यातलं काहीच माहीत नव्हतं. तेवढ्यात संपदा बोलते पण ती नेहा पण चांगली मुलगी वाटली होती, कळलंच नाही तिने कशी पलटी मारली. त्यावर बॅटरी बोलतो ती जर समोर आली ना. त्यावर शिवा बोलते थांब थांब, रागराग करायची गरज नाही, मोठ्या बहिणीसारखी आहे तुझ्या. त्यावर संपदा बोलते रागराग नाही करत आहे, पण काहीतरी करायला हवं ना. त्यावर शिवा बोलते काही करायची गरज नाही. त्यावर रॉकी बोलतो शिवा तुला कळतंय का तू काय बोलतेस. त्यावर चंदन बोलतो एक्झॅक्टली. अगं शिवा आत्ता त्या नेहाने होकार दिलाय, उद्या जाऊन आशूने पण होकार दिला तर. त्यावर शिवा बोलते नाही देणार, मला आशूवर पूर्ण विश्वास आहे. त्यावर संपदा बोलते इतका कॉन्फिडन्स आहे डंबोवर. त्यावर शिवा बोलते मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. तेवढ्यात दिव्या आईला घेऊन गॅरेजवर येते. तेव्हा संपदा बोलत असते शिवाशी की तुला जरी कॉन्फिडन्स असेल ना तर मला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे, आणि काहीही झालं ना तरी आपण हे लग्न होऊ द्यायचे नाही. तेवढ्यात शिवाची आई शॉक होते आणि बोलते काय. बाई आजी आणि आई शिवाकडे बघतच असतात. तेवढ्यात एपिसोड संपतो.